तर हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेले आहोत जगन्नाथ मंदिर, जो की पवनी येथील प्राचीन मंदिरापैकी एक मंदिर आहे आणि तो आताही त्याच परिस्थितीमध्ये आहे जो की आधी होता. तर आज आपण जगन्नाथ मंदिर, जो की जगन्नाथ टेकडीवर स्थित आहे, त्याला आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर चला आपण त्या मंदिराला एक्सप्लोर करूया. चला मी तुम्हाला दाखवतो काय म्हणजे स्ट्रक्चर आहे त्या मंदिराचा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे जो की जगन्नाथ मंदिर आहे आणि तो जगन्नाथ टेकडीवर स्थित आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मी त्याची पथ प्रदक्षिणा आणि त्याचा म्हणजे जो काही आहे अंदर तो. चला माझ्या मागे. तर मित्रांनो, हा आहे जगन्नाथ मंदिर आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त वातावरण आहे आणि किती सौंदर्य आहे मंदिराचा, जो की प्राचीन मंदिरापैकी एक आहे. आणि हा महत्वाची गोष्ट म्हणजे हा आपल्या पवनीमध्ये स्थित आहे आणि हा आहे मंदिर. आणि हा त्याचा दरवाजा आहे आणि तुम्ही पाहू शकता की बा याच्या दरवाजा साईडला बघा तुम्ही कशी कलाकृती काढलेली आहे नाही का, हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघितलेच मंदिराचा जो अंदरचा जो स्ट्रक्चर आहे तुम्ही बघितला किती एक नंबर आहे आणि किती म्हणजे प्राचीन आहे. आणि महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मित्रांनो, मंदिराच्या साईडलाच लागून बौद्ध म्हणजे सम्राट अशोकाचा जो काळ आहे त्या काळातील इथं बौद्ध स्तूप मिळाले आहेत आणि ते पण पाहण्यालायक आहेत. तर मी तुम्हाला ते बौद्ध स्तूप दाखवतो. तर चला. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत त्या लोकेशनवर का जिथं बौद्ध स्तूप आढळलेले आहेत. तर चला मी घेऊन चालतो तुम्हाला त्या स्तूपाकडे. तर मित्रांनो, आता आपण उभे आहोत त्या लोकेशनवर जिथं सम्राट अशोकाच्या काळातील जे बौद्ध स्तूप आहेत ते आढळले आहेत, म्हणजे जे अवशेष आहेत त्या बौद्ध स्तूपाचे ते आढळले आहेत त्या ठिकाणी. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता हेच ते बौद्ध स्तूप आहेत जे की सम्राट अशोकाच्या काळातील आहेत, जे की खूप प्राचीन आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या स्तूपावरचा जो स्ट्रक्चर आहे हा म्हणजे खूप प्राचीन आहे आणि शोधकर्त्यांच्या मते मानले जाते की हा सम्राट अशोकाच्या काळातील आहे. आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चरवर एक लिपी सुद्धा आढळली आहे मित्रांनो. ते लिपी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. ते लिपी आहे मित्रांनो ही. असं मानलं जाते की हे लिपी पाली भाषेत आहे आणि काही शोधकर्ता असे म्हणतात की हे बौद्ध लिपी आहेत. आता मला पण कन्फर्म नाही माहीत, पण खूप काहीतरी म्हणजे प्राचीनतेचा एक असा नमुना आहे मित्रांनो जो की आपल्या पवनीमध्ये आहे आणि म्हणजे पाहण्यालायक आहे आणि खूप प्राचीन आहे. जर तुम्ही हा नसाल बघितल्या तर आपला जो पवनीचा पवन किल्ला आहे, जो पवन राजाचा पवन किल्ला आहे, त्याच्या डाव्या साईडला 57 फुटाची जे गौतम बुद्धाची मूर्ती आहे जस्ट तिच्या मागेच तुम्हाला हा इन्फ्रास्ट्रक्चर बघायला मिळून जाईल. तर तुम्ही इथे येऊन बघू शकता. एकदम टुरिझम म्हणजे लोकेशन आहे. तर मित्रांनो, हा एक स्ट्रक्चर आहे तुम्ही पाहू शकता जो की अर्ध्या तुटल्या अवस्थेत आहे. आणि बघा माझ्या बोटाच्या साईडला जे काहीतरी लिहिलं आहे, बहुतेक हे होऊ शकते की म्हणजे त्या काळातील जे लिपी आहे ते असू शकते, मला पण नाही माहीत. पण म्हणजे काहीतरी अलग एक इतिहास म्हणजे आहे सम्राट अशोकाच्या काळातील. आणि मित्रांनो, माझ्या मागे आल्यानंतर तुम्ही ह्या शिलालेखावर सुद्धा बघू शकता की म्हणजे काहीतरी अलगच लिपी लिहिली आहे. आता मला ही वाचता येत नाही, पण असं म्हणलं जातं की ही पालीच लिपी आहे, पाली भाषेतील लिपी आहे. आणि काही शोधकर्ता म्हणतात की ही बौद्ध लिपी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.